राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पेरणी गोड करण्यासाठी सरकारने थेट 8,500 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। नमो शेतकरी योजनेचे रखडलेले 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 आणि रखडलेला पीक विमा 35,000 असा थेट 39,000 रुपयाचा एकत्रित लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला। 32 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। सरकारने 3 दिवसाचं नियोजन केले, त्यामुळे उद्या, परवा आणि 13 अशा 3 दिवसात राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैशाचं वाटप केलं जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांना लांबणीवरती ठेवण्यात आले, त्यामुळे महाराष्ट्रातील फक्त 30 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे। शेतकऱ्यांनो, सरकारने 8,500 कोटी रुपयाचा विशिष्ट निधी मंजूर केलाय, त्यामुळे राज्यातील एकूण खातेदार शेतकरी जे 1,40,00,000पेक्षा जास्त आहेत त्यांच्या खात्यामध्ये हजारो कोटींची मदत ही विस्तारली जाणार आहे। परंतु सरसकट हा शब्द यातून काढून टाकण्यात आला। सरकारने निकष लावले असून फक्त 32 लाख शेतकऱ्यांनाच पात्र ठरवण्यात आले। शेतकरी बांधवांनो, 39,000 रुपयाचा एकत्रित लाभ वितरित होणार आहे आणि हा निधी जमा होत असताना जेव्हा हवामान खात्याने अंदाज दिला की यावेळी पाऊस कमी आहे, त्यामुळे कोरडे वारे वाहू शकतात, त्यावेळी केंद्र सरकारने देखील हप्ता वाटपासाठी 3 विशिष्ट तारखा निवडल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून कित्येक दिवसापासून पीएम किसानचा हप्ता रखडला होता आणि जो पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल। त्याचबरोबर राज्य सरकारची जी पीएम किसानच्या धर्तीवर चालू झालेली नमो शेतकरी योजना आहे, त्या योजनेचे पैसे देखील खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मागच्या 3 वर्षापासून पीक विम्यासाठी शेतकरी वाट पाहत होते, तो 35,000 रुपयाचा विमा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला। या तिन्ही रकमा एकत्र केल्या तर 39,000 रुपयाचा थेट आकडा हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे। यासाठी सरकारने उद्याचा दिवस निवडलेला आहे। उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याचं वितरण होणार आहे। फक्त 6 जिल्ह्यांना यामधून वगळण्यात आले, कारण त्या जिल्ह्यांमध्ये अजून कृषी खात्याकडून तपासणी सुरू आहे। त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये देखील वितरण प्रक्रिया सुरू राहील। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान, नमो शेतकरी यामध्ये ई-केवायसी असणं अनिवार्य होतं, त्यामुळे तुमच्या 7/12ची नोंद ही सरकारी पोर्टलवरती व्यवस्थित झाली असेल तर तुमचं नाव शेतकरी पात्र यादीमध्ये येणार आहे। त्यामुळे उद्या जेव्हा हप्ता वितरण सुरू होणार तेव्हा तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल। पण ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई-केवायसीची प्रोसेस केलेली नव्हती त्यांच्यासाठी सरकारने आता अपात्र यादी देखील जाहीर केली आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण एवढी मोठी रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। पेरणीच्या काळामध्ये हवामान बदलत आहे आणि मान्सूनचे वेळापत्रक देखील बदललं गेलं। काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान देखील होऊ शकतं। नेमकं याच वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता वर्ग करण्याचा निर्णय घेतलाय। 8,500 कोटी रुपयाचा निधी बँकांकडे पाठवण्यात आला। महाराष्ट्रातील ज्या ग्रामीण भागातील खाजगी आणि सहकारी बँका आहेत तिथे देखील हप्ता वितरण होणार आहे, त्यामुळे फक्त गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत उद्या पैसे पोहोचतील। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून खात्यांवर तब्बल 39,000 रुपयाचा निधी जमा झाल्याचा मेसेज येईल। 32 लाख शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली। केंद्र सरकारच्या माध्यमातून जो 8,500 कोटी रुपयाचा निधी जमा झाला आहे तो 3 दिवसामध्ये वितरित होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा जर 30 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर उद्या सकाळनंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात होणार आहे। तरी पण जर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर लक्ष देऊन ऐका की सरकारने 32 लाख शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे। यामध्ये 3 कडक अटी लावल्या होत्या आणि त्या अटीनुसार तुम्ही जर पात्र ठरलेले असाल तर तुमचं नाव पात्रता यादीमध्ये असून तुमच्या खात्यावर 39,000 रुपये जमा होणार आहेत। मग सरकारने यासाठी सर्वात महत्त्वाची अट लावली, ती म्हणजे पीक विमा भरताना तुम्ही जर बँक जोडली असेल तर त्या बँकेचा IFSC कोड चुकीचा असेल तर त्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर होत नाहीत। त्यामुळे पीएम किसानसाठी आता लँड सीडिंग तपासलं जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। जिथे दुष्काळी परिस्थिती आहे तिथे आणखीन अनुदान देखील जमा होऊ शकतं। खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत। 20,000 रुपये रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पेरणीसाठी देखील अनुदान दिली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो, कोणत्या शेतकऱ्यांची नावं ही पात्रता यादीमध्ये आली आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांची नावं अपात्र यादीमध्ये आली आहेत हे देखील जाणून घ्या। सरकारने आता सध्याला कृषी खात्याकडून 6 जिल्ह्यांमध्ये समितीमार्फत तपासणीचं काम सुरू केलंय,
परंतु पात्रता यादी तर जाहीर झाली आहे, त्यामुळे उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत तिथे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पात्रता यादीमध्ये देखील तुमचं नाव असणं तितकंच महत्त्वाचं आहे. सरकारने एकूण 3 अटी लावलेल्या होत्या. त्यातली पहिली अट आहे ती म्हणजे KYCची. मग PM किसान योजना असू दे किंवा नमो शेतकरी योजना असू दे, या दोन्ही योजनांसाठी बायोमेट्रिक किंवा OTP असणं गरजेचं असतं. 32 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असण्यासाठी तुम्ही KYC प्रोसेस केलेली असायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे फार्मर ID कार्ड. प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याचं स्वतःचं ओळखपत्र असायलाच हवं. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार सीडिंग. तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का? जर असेल तर DBT मार्फत पैसे जमा होण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत नाहीत, परंतु यामध्ये सरकारने विशिष्ट अटी लावलेल्या होत्या. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तर यामध्ये हीच आहे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही गरजू आणि पात्र असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला निधी मिळालेला आहे आणि राज्य सरकारने आता यादी तयार केली आहे. पण यासोबतच कृषी खात्याकडून महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान जाहीर करताना समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनो, जर या 3 अटींमध्ये तुम्ही पात्र ठरला असाल तरी देखील तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला या सर्व योजनांमधून अपात्र ठरवलं जाऊ शकतं. कारण उद्या मिळणारे पैसे हे फक्त आणि फक्त गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत. जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. मग नमो शेतकरी योजना असू दे किंवा PM किसान योजना असू दे अथवा उद्या तुमच्या खात्यावर जमा होणारा पीक विम्याचा पैशाचा लाभ असू दे, परंतु जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला यापैकी कोणताही लाभ मिळणार नाही. कारण अनेक श्रीमंत शेतकरी आहेत, त्यांनी देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारच्या लक्षात आलंय. त्यानंतरच सरकारने विशिष्ट समिती नेमून यावेळी 32 लाख शेतकऱ्यांची पात्र यादी बनवली आहे. जवळपास यामध्ये 35% शेतकऱ्यांची नावं हटवण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही सर्वात मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी दाखवून शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतरच सरकारने पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेलं आहे. कोणत्याही योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. शेतकऱ्यांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पात्र ठरवलं जाणार आहे आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विम्याची रक्कम वितरित होणार आहे. शेतकरी मित्रांनो, प्रोसेसमध्ये तुमच्या रेशन कार्डवरती ग्रीन सिग्नल दाखवला जाणार आहे. कारण एक रेशन कार्डवरती एक लाभार्थी, अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, आता हवामान बदलतंय. काही वेळेस दुबार पेरणीचं संकट देखील उद्भवू शकतं, कारण पावसाचा नेम नाही. दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार असताना देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा देखील इशारा आहे. गारपिटीमुळे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि शेतकऱ्यांची जमीन खराब होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी निधी मंजूर केला असून 8,500 कोटी रुपये हे राज्य सरकारकडे पाठवले आहेत. अखेर सरकारी योजनेची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.